सुलभता थोडी, जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यात. तर येसोटीतला मेळ आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅजेटियर आहे, त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. येसुद्दीन खुसुद्दीन हे लकडे राबून पडत नाही, ते किचकट जावण्याचं काम असते. मग ते अभ्यासात बोलले हे डोके खाणार लय डोके खाते, दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खाते आणि आपलं खाते. त्यांना येसोटी ते म्हणते ती योग्य आहे की योग्य, हा सगळे हा म्हणजे ते आता अभ्यास आणि जे आहे ते खरंय. तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळत असतो. आपण उगा काही रान म्हणून काही अर्थ नसतो. म्हणजे TSOP नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅजेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि TSOP काही सुधारणा पण दिल्या, सुधारणा पण दिल्या. ते त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंतची जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायचं त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे तो विषय दुसरा क्लिअर झाला होता. हैदराबाद गॅजेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही. बरोबर ना तसं? आता नाही अडचण येणार, हा आता नाही येणार. गाव पातळीवर टीम पाहिजे सांगा भाऊ, तूच ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो बेस पडून मग आता तोंडाला हे झाले, चिटकायला लागले. सकाळपासून पाणी नाही, त्यात ऊन आहे. 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाचा निघाला. मी 7-8 दिवस ठरव ते मंडपात 7-8-9 दिवस काही होत नाही मला बिना अन्न पाण्याचं. इथं पाणी तिथे झपका लागला. अरे जाऊ हे ताण झालं नाही. अरे नुसतं मुतातच काम हे रातभर रातभर पाणी नाही मुतायला पोटात. मुत तू काय इतक्या उन्हाळ्या लागायच्या ते झोप नाही हो. 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाचा झपका झालाय. हे दुसरं झालं. त्याची पण सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायचं म्हणून तुम्हाला विचारायला वरिष्ठ लेवलवर सूचना काढायचं. ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो. पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काही चुकलं की पुन्हा म्हणून अभ्यासक बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक येत आपल्या इकडचे बरे